संपूर्ण देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना भाजपाने 45हून अधिक जागा महाराष्ट्रामध्ये जिंकण्याचा निर्धार केला आहे। महायुती व महाविकास आघाडी यांचे जोरदार प्रयत्न एक उमेदवार विजयासाठी सुरू आहे। प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेशासाठी आपले दारे उघडे ठेवले आहेत। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार हे नवीन उमेदवार शोधून दिग्गजांना पराभूत करण्यासाठी नवीन माणसे तयार करत आहेत। असाच एक प्रवेश भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी 4 जानेवारी रोजी सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांचा प्रवेश घडवून आणला। शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाल्या मामा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। या प्रवेशानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्व मतदारांचे लक्ष वेधले आहे। विद्यमान खासदार तथा केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील हे आपल्या विजयाची हॅट्रिक करतील का? नव्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेले बाल्यामामा म्हात्रे कपिल पाटील यांना शह देतील का? यासाठी जाणून घेऊया भिवंडी लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांचा मास्टर प्लॅन काय आहे। नमस्कार, मी दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्कच्या शहापूर स्टुडिओमधून भिवंडी लोकसभेच्या मास्टर प्लॅन कपिल पाटील व बाल्या मामा यांचा काय असेल या विशेष कार्यक्रमात सर्व मतदारांशी मी संवाद साधत आहे। पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊया भिवंडी लोकसभेच्या विजयाचा मास्टर प्लॅन।